सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु। तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणप्रथमप्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचोह वाचं सौ प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षुष अतिमुञ्च धीरा प्रेत्यास्मलोकादमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति न मनो न विद्मो न विजानीमः अथ एतदनुशिष्याद् अन्यदेव तद्विदितात् अथो अविदिताददि इति शुश्रुमपूर्वेषां येनस्तद्वाचचक्षिरे यद्वाचा अनुविद्दितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यदिदुपासित न इदं यदिदम् उपासते
यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मं तद्विद्धि न इदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति चक्षुषी चक्षुंषि पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्म तद्विद्धि न इदं यदिदम् उपासते यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदगं श्रुतं तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यदिदमुपासते यत् प्राणेन प्राणीति यत् प्राणेन प्राणीति न प्राणीति तर पाठ हे राहिले यत् प्राणेन न प्राणीति येन प्राण प्रणीयते यदेव ब्रह्म तद्विद्धि त्वं विद्धि न इदं यदिदमुपासते इति प्रथमखण्डः. इथे न राहिलं. हरि ओम. असू दे असं शांत. आता आहे ना, आपण बघितलं प्रथम खंडामध्ये ह्याच्यात खूप सुंदर सांगितलं की आधी तर प्रश्न काय केला होता की मनासंबंधी कुणामुळे प्रेरित होतं. आता खरं सांगताना ते उपाधीला धरूनच प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं डोळ्याचा डोळा, कानाचा कान, मनाचं मन असं जे आहे ना ते ब्रह्म आहे. आणि हे जाणतं कोण तर धीर जे ज्ञानी आहे ते जाणतात आणि हे अमृत तत्वाला प्राप्त होतात ह्या सगळ्या नश्वर ह्याच्यातनं, असं त्याचं फल पण सांगितलं. आणि पुढे मग प्रत्येकाबद्दल सांगतायत की कसं प्रत्येक इंद्रियांबद्दल सांगितलं की कसं ते प्राणन करू शकत नाही. म्हणजे वाचा जरी त्यांनी सांगितलं वाचेने, पण वाचेची पण वाचा आहे, वाणीची पण वाणी आहे, पण तरीसुद्धा ती वाणीची वाणी असली तरी वाणी ज्याच्यामुळे व्यक्त होऊ शकते पण वाणी त्याला बघू शकत नाही किंवा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातनं कर्मेंद्रिय, आता वाणी, मन, अंतःकरण आणि चक्षु आणि डोळे, म्हणजे चक्षु म्हणजे डोळे आणि श्रोत्र म्हणजे कान, हे सगळे जे ज्ञानेंद्रिय आहे हे सुद्धा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजेच काय तर ह्यांना सगळ्यांना प्रकाशित करणारा तो आहे, पण त्याला काही ते बघू शकत नाही. म्हणजे हे इंद्रिय अगोचर आहे हे सांगितलं. आणि म्हणून ते म्हणतात की यन्मनसा न मनुते येनाहुर मनोमतम. म्हणजे तुम्ही म्हणतात, तुम्हाला वाटेल की नाही याच्याने जाणलं जातं, कारण मनाच्या म्हणजे उपाधीला धरूनच सांगतायत, पण त्याला पण ते निर्देशित करतायत गुरु की हे कसं आहे. आता हे प्रथम खंडामध्ये सांगितलं. ह्या खंडात आतापर्यंत असं सांगितल्यानंतर साधकाला बुद्धीच्या स्तरावरती तर पटलं आहे. अजून त्याचं म्हणजे श्रवण मननाने निधिध्यासन श्रवण केलं तर मग ठीक आहे, हे असं आहे, त्याला प्रश्नही उत्पडला, पण अजूनसुद्धा त्याचा अनुभव तर नाही झाला आहे आणि तो जाणत तर नाही आहे. पण पुढची स्टेज काय मनन आणि निधिध्यासन. आता ह्या पुढच्या खंडामध्ये तेच आहे की जर समजा ह्या साधकाला सांगितलं आहे गुरूंनी, निर्देश केला, उपाधीच्याच संदर्भात निर्देश केला, कारण त्याला दाखवायचं असेल तर उपाधी वापरले आणि कसं आहे, पण त्याच्या पलीकडे ते आहे हे समजण्यासाठी सांगितलं. आणि अशा तऱ्हेने त्याने पण जर समजा त्याच्यावरती चिंतन केलं आणि विचारलं, पुढच्या खंडात त्याचंच वर्णन आहे की काय हे ब्रह्मा. गुरूंनी सांगितलं, श्रवण केलं, पण त्याचा अनुभव सगळ्यांना तसाच होईल असा नाही आहे ना. आणि त्याने सांगितलं यद इदम उपासते, तू जे सांगते ते नाही आहे, त्वं विद्धि, ते ब्रह्म आहे ज्याच्या पाठीमागे कार्य करते, ना की तुम्ही उपासना करतात किंवा ज्याची उपासना केली जाते जिकडे सगळीकडे. कारण
हे जे आहे तर स्थूल ह्याच्यातनं किंवा सगुणातनंच तिकडे जाणार आहे, पण ते दाखवतात काय, तू कुठेही करत असलं तरी जे काय उपासलं जातं ते ब्रह्म नाही आहे, कारण त्याची उपासना होऊ शकतच नाही किंवा त्याला जाणलं पण जाऊ शकत नाही इंद्रियांनी आणि मनाने. कारण जे जाणलं जातं असं म्हटलं तरीसुद्धा ते ब्रह्म राहत नाही. जाणलं जातं म्हटलं तर तो विषय झाला. म्हणजे आता ते ज्ञेय म्हणजे समोर आहे आणि मी ज्ञाता आहे आणि हे ज्ञान, म्हणजे आता हे काय म्हणे पेपरवेट आहे, पेपरवेट असं जाणता नाही येणार आहे त्याला. तरी असतं मला कवं तर म्हटले त्यांनी, जसं हावळा समोर तसं स्पष्ट, पण अशा पद्धतीने नाही की जर ती जाणण्याची वस्तू झाली तर नाही, ज्याच्यामुळे जाणलं जातं ते आहे. म्हणून मग आता दुसऱ्या खंडामध्ये अजूनच सुंदर सांगतायत की त्याला समजलं असं वाटतं आहे आणि त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर गुरूंनी दिलं त्याला समजण्याच्या ह्याच्यापर्यंत. पण आता ते कसं, आता त्याला असं आत्मविश्वास वाटेल की अरे अरे मला समजलं. मग आता त्याच्यात सांगतायत की अरे तुला समजलं पण घाई नको करू, बघ काय झालं. यदि मन्यसे सुवेदेति दभ्रमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपं यदस्य त्वं यदस्य देवेष्वतनुमीमांस्यमेव ते मन्ये विदितं यदि मन्यसे सुविदेति. समज इथे विदेती लिहिलं आहे या पुस्तकात, पण सुवेदेती आहे. यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपं यदस्य त्वं यदस्य च यदस्य त्वं यदस्य च देवेष्वतनु मीमांस्यमेव ते मन्ये विदितं. सुवेदेती तर सुविदेती लिहिलं हे पुस्तकात, सुविदेती केले सुवेदेतीचं. हरिओम. आता म्हणे यदि मन्यसे असं तू मानत असशील की काय ब्रह्माला ब्रह्मणो रूपम यदि मन्यसे किंवा ब्रह्मणो रूपम सुवेदेती. आता हे जर ब्रह्माला मी चांगलं जाणतो, सुवेदेती सु म्हणजे चांगलं, वेद म्हणजे जाणणं, विदमधनं वासनं जाणणं, ज्ञान होणं किंवा जाणलं मी, म्हणून त्यांना पण आधी तद्विद्दी तसं जाण असं सांगितलं. कसं जाणायला सांगितलं तर म्हणे ह्या कानाच्या पाठीमागे कान, म्हणजे कान ज्याला बघू शकत नाही पण कान ज्याच्यामुळे ऐकू शकतात, डोळे ज्याला बघू शकत नाही पण डोळे ज्याच्यामुळे बघू शकतात. डोळ्याला बघता येतं पण डोळ्याला जो बघू शकतो किंवा असा, डोळे त्याला बघू शकत नाही. मग ते जे आहे ना ते असं ब्रह्म, असं जे आत्ता ब्रह्मणो रूपम कुठलं आत्तापर्यंत जे पहिल्या खंडात सांगितलं ते जे गुरु निर्देश करत होते ते मी जाणतो असं जर तुला वाटत असेल तर म्हणे यदि मन्यसे असं जर तू मानशील तर दभ्रम एव अपि नूनम, ते तू खरंखरच अतिशय कमी अल्प असं जाणतोय. त्याला उत्तर पण मस्त दिलं. यदस्य तुम यदस्य देवेश. आता इथे ना देवेश्वत म्हटलं, म्हणजे आता असं म्हणतायत की हे जे ब्रह्म आहे ना ते मनुष्यामध्ये आध्यात्मिक आणि देवतांमध्ये आदिदैविक रूपाने विदित आहे, म्हणून त्याने देवेश्वत म्हटलंय. आता जर समजा म्हणे ते तू म्हणत असशील की मी जाणलं चांगल्या प्रकारे ब्रह्माला, तर निश्चितच आता दहरम आणि नूनम म्हणजे आता म्हटलं ते तू नक्कीच तू काय करतोय की निश्चितच तू काय करतोय, अगदी अल्प जाणतोयस, थोडंसंच तू जाणलंयस, पूर्णतः तुला जाणलं गेलं नाही आहे. कारण हे जे ब्रह्म आहे ना, हे ब्रह्म जे मनुष्यामध्ये आध्यात्मिक आणि देवतांमध्ये देवेश्वत आदिदैविक रूपामध्ये आहे आणि ते अतिशय अल्प आहे.
अंशवा रूपाने ना, मम अंश जीवरूप. आता बघा अशा तऱ्हेने सांगतात की अरे तुला जर वाटत असेल तुला ब्रह्म चांगलं समजलंय, तू म्हणतो मी जाणतो, तर असं तू मानत असशील तर खरोखरच तू खूप कमी जाणतोयस. जे ब्रह्मस्वरूप तुला जे समजलंय ना, ते तर तुमच्या मनुष्यामध्ये आणि देवतांमध्ये पण आहेच. पण ते जे आहे ना, ते पण कसं आहे, म्हणून तुला समजलं त्यावर तू आधी विचार करायला पाहिजे. मीमांसमेव ते, मीमांसा म्हणजे विचार करायला पाहिजे, त्याच्यावरती अजून मंथन करायला पाहिजे, अजून त्याच्यावरती विचार करायला पाहिजे तुला खरंच समजलं की नाही. कारण मग आता तुला विचारणीय आहे ते ब्रह्म, विचार केला पाहिजे त्याच्यावरती, असं ते गुरु सांगतायत कोणाला, शिष्याला. तू विचार कर अजून, कारण तू जे समजते मग मी ब्रह्माला जाणलं, तर ते तुला अजून समजलं नाही आहे. तुझं म्हणत असेल मी ब्रह्माला जाणलं, तर असं मानत असशील तर खरोखरच तू कमीच जाणलं आहे, कारण तुला ते समजलंच नाही. त्यावरती तुला अजून थोडा विचार करायची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि ते म्हणणे विदितम नु विमांसमेव, तुम्ही त्याच्यावरती अजून विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आता असं का म्हटलं आहे, आता शिष्यांच्या चेहऱ्यावर असं वाटलं अरे मला कळलं, जाणलं मी. आता कधी कधी असं असतं ना, ते सांगत असतात गुरुजन किंवा मोठे लोक, आणि ते लहान मुलं ते ऐकत असतं, त्यांना तेवढं कळलं की ते त्याच्या लगेच करायला लावतं, थांब 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 अजून तुला पूर्ण ऐकून घे, पूर्ण पुढचं पण करते लगेच सांग. तसंच आता इथे पण शिष्याला सांगितलं आहे, उपाधींच्या स्वरूपातच सांग, उपाधीचा निर्देश करून म्हणजे उपाधी सहज सांगितलं आहे. उपाधीतनं प्रकट होणारं ब्रह्म त्याने म्हणजे आत्मतत्वाचा उल्लेख केला आहे. उपाधीतनंच प्रकट होतं आणि उपाधीच्या पलीकडचं ते आहे, ज्याच्यामुळे त्या उपाधीला ते सामर्थ्य प्राप्त झालं, त्याला प्रकाशित करणारं ते ब्रह्म आहे किंवा ते आत्मत स्वरूप आहे असं सांगितलं आहे. आणि त्याला वाटायला लागलं की मी खरंच जाणलं. तर ही चैतन्य तर सगळीकडेच आहे, कुठे नाही असं आहे का, सगळ्यांमध्ये आहे. पण याची आत्म्याची प्रचिती आली, पण ती काय म्हणजे मला प्रचिती आली असं वाटायला लागलं, तर ते चुकीचंच आहे. कारण तू जेवढं जसं जाणलं आहे ना ते चुकीचं आहे, तू तेवढंच सीमित समजतो. कारण उपाधीच्या पलीकडचं ते, तर उपाधी रहित असलेलं असं तू जाणलं पाहिजे. तुला वाटलं तर मी जाणलं, आणि ज्यावेळेस म्हटलं मी जाणलं तर ते जाणताच येत नाही, कारण ती विषय तो जाणण्याची वस्तूच होऊ शकत नाही. कारण ते कसं आहे, ज्ञानाचं स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, म्हणजे ते जाणलं जातं ते कसं काय असू शकेल. म्हणून मग ते गुरुदेवांनी खूप सुंदर उदाहरण दिलं, या पुस्तकात तुम्ही वाचा. म्हणे राजवाड्यापर्यंत आलं, कमानीपर्यंत आलं, आणि त्याने एकदम आनंद झाला, अरे मी राजवाडा पाहिला, समजला आता मला. पण तुला आतमध्ये कुठं माहिती, तू कमान आणि तेवढं मोठं बाहेरच्या भिंतीच बघतोय, आत काय ते कुठं माहिती. तू ज्यावेळेस आत प्रवेश करशील, प्रत्येक दालन बसशील, त्याच्यातलं प्रत्येकातलं सामान संपूर्ण फिरशील, मग मोठी अरे बापरे केवढा मोठा आहे, किती वेळ लागतो. आणि असंच असतं की नाही, किती मोठं असतं ते. बाहेर मीनाक्षी मंदिरापर्यंत गेलो, अरे आम्ही बघितलं, पण त्या आतमध्ये गेल्यावर कळतं किती फिरावं लागतं, पण इथून तिथे जाईपर्यंत किती थकतं आहे ना. आणि केवढ्या भव्य दिव्य आणि किती मूर्ती आहेत, ते बघता 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 आपण जातो आणि थोड्याच वेळात बघायचं असतं, समाधानच होत नाही, सगळे पळवतात चला चला चला. अरे त्याच्यातला एवढासा भाग पण नाही बघत, आणि म्हणतो आम्ही बघितलं बरं का, काय भव्य काय दिव्य, पण त्याच्यातही काही बघितलं नसतं, काय एवढाच पाठ बघतो आपण. ते बघायचं जर पूर्ण ठरवलं तर तिथेच 15 दिवस राहावं लागेल, आणि मग एक एक भाग बघावा लागेल. तो सुद्धा पुरा पडतो की नाही माहीत नाही, त्यांना बनवायला तर किती वेळ लागला असेल. मग तसंच आहे म्हणे, सांगितलं आणि लगेच मी जाणलं असं जर समजत असेल तर नाही, कारण ते जाणता येत नाही हेच तर समजायचं आहे. विषय इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, मनाचा विषय होऊ शकत नाही, बुद्धीने पण आकलन करता येण्यासारखं नाही आहे. मग कशाने जाणलं तर बुद्धीनेच जाणलं जातं खरं तर, मन आणि बुद्धीने. पण कसं की म्हणे ते जाणता 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 ते जाणलं, ही वृत्ती पण नष्ट होऊन जाते, त्यावेळेस जाणलं. जर वृत्तीरूपात पण जाणत असो आपण, हे असं आहे. आता प्रत्येक आपण जाणतो की नाही, की समजा हे स्टँड आहे, हा माईक आहे, ही हार्मोनियम आहे. आता असं जाणल्यासारखं ते जाणताच येत नाही. म्हणून जर तुला वाटत असेल मी ते चैतन्याला जाणलं किंवा मी ब्रह्माला जाणलं असं जर तू मानत असशील, तर खरोखरच तुझं ज्ञान फार कमी आहे. आणि म्हणजे याचा अर्थ तुला ब्रह्माचं रूप समजलंच नाही. देवांच्यातही ते आहे असं तुला म्हणजे सगळ्यांमध्ये ते आहे. तुला जर वाटत असेल आता सगळीकडे आहे मी बघितलं, अरे नाही, जे नाही तुला माहिती त्याच्यात पण तेच आहे. आणि म्हणून आता वेदांमध्ये पण वर्णन करताना आपण म्हणतो त्रिपाद ऊर्ध्व उदेत पुरुष.
त्याच्यापेक्षा आपण फक्त 1/4 जाणतो. त्यात तरी त्याला म्हणतो सहस्र शीर्षा पुरुषा. एखादं अगदी स्थूल जाणारा असेल तर म्हणे 6,000 डोके आहे त्याला, सहस्राक्ष. मग 1000च डोळे आहेत का? मग एकाक्ष आहे की काय? तर म्हणे 1000चा अर्थ अनेक. अनेक म्हणजे सगळीकडे सर्व व्यापक, असं जे अर्थ आहे तसंच इथं पण म्हणे. जर तू म्हणत असशील तर तू जाणलंच नाहीस. जर स्थूल वस्तूचं सुद्धा सांगितलं. आणि त्याचं उदाहरण पण खूप सुंदर. एकदा म्हणे असं झालं की आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये पत्नी काम करत होते आणि पती बाहेर होते, बाहेरच्या खोलीत म्हणजे पुढच्या खोलीत. आणि अचानक धप असा आवाज आला. तर म्हणे काय झालं काय पडलं? काही नाही म्हणे, माझा कोट पडला. तो कोट पडल्यावरती आवाज कसा होईल? म्हणे कोट पडला तर आवाज कसा झाला? कोटाचा आवाज होत नाही म्हणे, कोटामध्ये मी पण होतो. तर म्हणजे आता नुसते कपडे असेल, गुरुदेवांनी पण ते सुंदर उदाहरण दिलं. म्हणजे नुसते कपडे असतील तर ते कपडे म्हणजे कोट म्हणजे ती व्यक्ती नाही आहे, त्याच्यामध्ये ती व्यक्ती आली तर तो कोटाचं महत्त्व आहे की नाही. तर कोट काही चालत येणार नाही आहे, ती व्यक्ती घालून तो चालत येणार आहे. कोट काही नुसतं पडलं तर आवाज येणार नाही, त्याच्यात तो आहे म्हणून येणार आहे. म्हणजे इथे तसंच आहे, हे चैतन्य आहे ना, हे चैतन्य बघितलं पाहिजे. तो चैतन्य स्वामी आहे, आत्मा आहे. या शरीरालाच आपण बघतो आणि शरीरात आणि उपाधीतनंच जाणतोय. तर ते कसं जाणलं जाईल? ते ब्रह्म आहे असं जाणलंच नाही. आता मला कळलं बरं का, हां तोच कर्तव्य. पण कसं? मग मी आता माझ्या मनाच्या आणि माझ्या स्तरावरती जाणतोय. मला कळलं माझ्यात आहे बरं का तो परमात्मा, पण दुसऱ्यात ते कुठं पाहिलं हे ना. असं जाणतो मग स्वतःलाच मोठं समजतो, दुसरे नाही, दुसरे तुच्छ. असं तर मग असं जाणलं तर ते पण ब्रह्म म्हणून जाणलं नाही. म्हणून इथं म्हटलं आहे की सत्यतत्वाचं अस्तित्व असं आहे की सगळीकडे भरलेलं आहे. आणि तू जर तर म्हणत असेल मी जाणलं, तर आत्म्याला असं विशिष्ट म्हणतं नाही जाणलं. तू जर असं म्हणत असेल तू जाणलं तर जाणलं नाही असं म्हणतायत. कारण हे बुद्धीने जाणता येण्यासारखंच नाही आहे, मन आणि इंद्रियांच्या पलीकडचं आहे. आणि सूर्य तर कसा आहे? सूर्य एकच आहे. सगळेजण सूर्याला सूर्याला चक्षु म्हटलं बरं का जगताचा. तर म्हणे इथे म्हणत आहे की उपाधीमध्ये उपाधित झालेलं तू जाणलेलं आहे, उपाधी रहित नाही जाणलेलं. म्हणून जर तू म्हणत असशील मी जाणलं, तर तू जाणलं नाही. ह्याचीच चर्चा आहे सगळी. आता मजेशीर गोष्ट आहे की भौतिक स्तरावरती आपण काय करतो? उपाधित ब्रह्माचं ज्ञान घेतो. हे मन आहे ना, मनाच्याही पलीकडे जे आहे मनाला चालवणारं, मनाचं अस्तित्वच हे देखील मला ज्याच्यामुळे कळतं ते ब्रह्म आहे. मनातला प्रकाश, मनातल्या प्रत्येक विचाराला जे प्रकाशित करतं ते जे आहे ते आहे. आपण त्याला चैतन्य, साक्षी वगैरे असं म्हणतो. पण हे कसं आहे, तरी किती झालं तरी बुद्धीच्या स्तरावरती आहे. तोपर्यंत तितक्या मर्यादितच आहे. आपण ते सच्चिदानंद मी आहे असं बघतो का? नाही, त्याच्याने प्रकाशित होतं आहे असं बघतो. मनाचे जे पण मन आहे असं म्हटलं तर त्यांनी काय सांगितलं? त्याच्यामुळे म्हणजे माझ्या मनाला प्रकाशित करणार, ज्याच्यामुळे मी जाणू शकतो त्याच्या प्रकाशात मी जाणतो आहे. म्हणजे तो तिथं जागच्या रूपात आहे, मी त्याच्या प्रकाशात जाणतो, एवढंच जाणतो. तो मी आहे असं म्हणतच नाही. तो मी म्हटलं तर मी काहीच नाही राहणार बोलण्यासारखं, म्हणणारच नाही मी जाणलं म्हणून. मग अशा तऱ्हेने ते सांगतायत की ते म्हणजे अनुभूती पाहिजे असते तिथे, आणि तरच म्हणताय तुम्ही जाणलं. आणि जो जाणतो तो शांत होतो, गप्प होतो, बोलतच नाही. तिथे शब्दच राहत नाही, कारण शब्दाने बोलण्यासारखंच नाही आहे. जसं तर लहान मुलं झोपत असतात त्यावेळेस विचारताना, बंड्या झोपला का? हो झोपलो. बंड्या झोपला का? हो झोपलो. बंड्या झोपला का? काहीच आवाज आला नाही म्हणजे तो झोपला. हे की नाही? जोपर्यंत मी म्हणतो मी झोपलो, तो झोपलेला नाही आहे. ज्या क्षणी तो झोपेल तेव्हा तिथं आवाजच येणार नाही. काय येईल का? तो झोपलाय, वाटलं तर गोरायचा आवाज येईल, हां झोपला, बंड्या झोपला. आता म्हणजे बोलणारा पण नाही राहिला ना, मी झोपलो. जोपर्यंत नुसता आहे तो जागीच असतो. तो झोपलो म्हणजे तो काय समजतो? मी पांघरून घेऊन झोपलो आहे. पण खरं झोपणं कधी? की ज्यावेळेस काहीच नाही आहे, एकदम कसलाच संबंध नाही राहते. म्हणजे मन आणि बुद्धी त्याचा संबंध तुटला आहे तिथे, त्यावेळेस झोपला. मग आता अशाच तऱ्हेने बाह्य विषयांमधनं आपण दाखवतो, आहे की नाही? तर ही तसंच आहे. हा मनरूपी पटू जिथं म्हणजे मनरूपी पटू फाटे, जेथं हे विषय चित्र उमटे,
आहे ना. हा मनोरूपपटू ज्यावेळेस संपुष्टात येतो तिथं ते विश्वचित्र उमटत असतं. मग तिथं काय राहिलं? काहीच नाही ना. मग प्रतिमा काही असं ज्ञानेश्वर. मग प्रतिमा कुठली? मग प्रतिमाच नाही तर मग काय? म्हणजे ते शुद्ध तत्व आहे, ते ब्रह्म आहे असं ज्यावेळेस जाणलं जाईल त्यावेळेस ते ब्रह्म जाणलं जाईल. तोपर्यंत नाही. आणि परत त्याच्यासाठी उदाहरण देतात त्याच्यामध्ये की म्हणे अग्नी स्वतःला जाळू शकतो का? नाही जाळू. अग्नी पाण्याने स्वतःलाच भिजवलं आहे का? तसंच आहे. अग्नी जसं स्वतःला जाणू शकत नाही तसं जर तू म्हणशील मी जाणलं तर कसं होऊच शकत नाही. तसंच आहे. स्वतःला पाहिलं तर कसं होईल? आपण स्वतःला कधी बघू शकतो का? स्वतःला अंतःकरणात मी आहे असं जाणू शकतो, पण आपल्या इतकं सुंदर सगळं सजवलं आणि डोळ्यांना म्हटलं डोळे तुला स्वतःला बघतो. डोळ्याला बघू शकतो का? अशक्यसारखे ना. पण मग डोळा जाणू शकतो मी बघतो म्हणून. तसंच इथे ते म्हणजे हा उपाधित आत्म्याचे वर्णन आतापर्यंत केले होते बाबा. आणि तू जर असं जर जाणलं असशील, तुझं म्हणत असशील मी अशा प्रकारे जाणलंय तर नाही जाणलंय. तर ही अवस्था कुठली? जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. सुषुप्तीच्याही पलीकडची जी आहे. सुषुप्तीमध्ये काहीच नाही. जागृतमध्ये सगळ्यांचा अनुभव होतोय. तो अनुभव घेत असतानाही ते आपण तो मीला प्रकाशित करणार ते चैतन्य ते आत्माच आहे. त्यावेळेस मी सगळे अनुभव घेते, म्हणजे सगळे इंद्रिय कार्य करतात, म्हणजे मन बुद्धी कार्य करते. पण मी स्वप्नात असतानाही मी अनुभव घेते. त्या स्वप्नातला जो अनुभव घेतोय त्यालासुद्धा तो आत्माच प्रकाशित करतोय, स्वप्नद्रष्टा, जागृत द्रष्टा. आणि मग सुषुप्ती अवस्थेत अहम किमपि न जानामि, काहीही जाणत नाही आहे. सुखेन निद्रामया अनुभवते इथे, मला सुखाने निद्रा लागली होती बस. आता सुषुप्तीमध्ये सुद्धा ते म्हणजे सुषुप्ती अवस्था अवच्छिन्न जे चैतन्य आहे तेच आहे सुषुप्तीचा द्रष्टा. पण त्याच्याही पलीकडचा जो आहे चतुर्थम शिवम शांतम चतुर्थम मन्यन्ते असं म्हटलं की नाही. मग हे पूर्ण रूप परमानंद ते तसं आहे, चतुर्थ अवस्था आहे ही. आणि ज्यावेळेस तो चैतन्य मी सगळ्या अवस्थेमध्ये जसंच तसं भान राहील त्यावेळेस म्हणता येईल मी जाणलं. आणि तो म्हणूच शकत नाही मी जाणलं म्हणून तू जर म्हणतोयस ना ते नाही जाणलं. मग त्याला जाणायचं असेल तर कसं जाणावं लागेल? त्यावेळेस तुझं मन आणि बुद्धी शुद्ध आणि स्थिर पाहिजे. मन बुद्धीचं ऐक्य पाहिजे. म्हणजे ब्रह्माकार वृत्ती, मी ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, सोम 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 म्हटलं तर होत नाही. नुसतं रटल्यावरती होत नाही. मनामध्ये पण त्याचा जप करून पण होत नाही. सहम. तर अशा तऱ्हेने इथे हे जे आहे ना, म्हणून संयमेंद्रिय ग्रामम असं तिथं म्हटलंय ना त्याच्याप्रमाणे. आता बघा की ते मूक स्वादन आता म्हटलं आहे ना तसं त्या प्रकारे. तर म्हणे तुझं म्हणत असशील मी जाणलं तर तू जाणलं नाही आहेस. तुला वाटत असेल तर तू जाणलं तर त्याच्या परत आधी पुढच्या श्लोकामध्ये सांगतात नाहम मन्ये सुवेदेती नो न वेदेति वेदच नो न तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच नाहं मन्ये सुवेदेति नो न वेदेति वेदच नो न तद्वेद नो नस्तद्वेद तद् नो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेदच. आता म्हणे की न अहम मन्ये सुवेदेति, मी चांगल्या प्रकारे जाणतो असं मी मानत नाही. आता सांगितलं गुरूंनी, जर तू समजलं असेल तर ते नाही समजलं आहे तुला, अतिशय अल्प समजलं आहे. म्हणून ते म्हणते न अहम मन्ये सुवेदेति अहम न मन्ये. हे मी चांगल्या प्रकारे जाणलं आहे असं मी मानत नाही. नो न वेदेति वेदच, नो न वेद इति, मी जाणत नाही असं पण नाही आहे.
म्हणे मी चांगल्या प्रकारे जाणलं आहे असं मी जाणत नाही, किंवा असं मी मानत नाही. मी जाणत नाही असं पण नाही आहे. मी चांगल्या प्रकारे जाणलं असं मी मानत नाही, म्हणून मी जाणलं नाही असं पण नाही आहे. म्हणजे काय तर म्हणे ब्रह्म मी चांगल्या प्रकारे जाणतो असं मी मानत नाही, तसंच मी ते जाणत नाही असं पण नाही आहे, कारण मी ते जाणतो पण. म्हणून म्हणे वेदेच मी ते जाणतो पण. नो नह तद्वेद तद्वेद नह नन वेदेती वेदच. म्हणे आमच्यापैकी न म्हणजे आमच्यापैकी जो कोणी असं जे न जाणण्यासारखं म्हणजे अज्ञात असं जे असेल ते, आणि ज्ञात असं जे मला माहिती असेल ते, असे दोन्ही प्रकारे त्याचा आम्हाला काय म्हणे आमच्यापैकी जो कोणी हे अज्ञात आणि ज्ञात हे दोन्ही प्रकारे जाणतो ना, त्यालाच ते आकलन झालं आहे आमच्यापैकी. म्हणजे आता स्वतःचं नाही होतं. हे बघा आता, कारण आत्मा हा वेगळा नाही आहे म्हणून जाणून घ्यायचा विषय होत नाही. मग त्याला मी जाणतो चांगल्या प्रकारे असं मी मानत नाही, पण मीच कारण मी जाणतो देखील असं म्हटलं तर कसं होईल. आणि मी जाणत नाही आहे म्हणजे अज्ञात आहे. आता हे जे आहे ना ज्ञात आणि अज्ञात, आता ज्ञात कुठलं आहे की सगळं जे बाहेरचं वस्तू म्हणजे बाहेरचं ज्ञान आहे ते ज्ञात आहे, आणि जे अव्यक्त जे माहीत नाही प्रकट आहे त्याचं ज्ञान आहे मला. म्हणून माझ्या मन इंद्रियाने सगळ्यांनी जे काय होतं आहे ते मला ज्ञात आहे. आणि अज्ञात आहे काय काय गोष्टी म्हणजे मी जाणतो हे मला ज्ञात आहे. मी समजा आपल्या वृत्तीमध्ये मला जे माझ्याकडे ज्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे आणि जे माहीत नाही ते पण दोन्ही मी जाणतो. त्याचं दोघांचं मला भान आहे. म्हणून ज्ञात आणि अज्ञात असे दोन्ही प्रकारे मी जाणतो. अव्यक्तसुद्धा ते आहे, त्याच्या पाठीमागे आहे असं मी जाणतो. त्याचं आकलन मला झालं आहे असं सांगितलं. आता कसं माहिती का की हे कसं जाणलं तर ज्ञानचक्षुषा 15 अध्याय जसं सांगितलं. आता इथे असं असंबद्ध बडबडलेलं वाटतं, कारण त्याच्या संबंधी काय सांगणार, त्याचा अनुभवच सांगता येत नाही. पण तरीसुद्धा शब्दांनी आपल्याला सगळे ऋषीमुनी सांगतात. शब्दात ज्याचं वर्णन होऊ शकत नाही, शब्दाचं अस्तित्वच ज्याच्यामुळे आहे, तो शब्दात मावत पण नाही. म्हणजे एखादं चित्र काढलं, त्या चित्रामध्ये पूर्ण देखावा दाखवला, तिथे तो हिमालय दाखवला, हे केलं तर त्याच्यामध्ये तो देखावा पाहताना आपल्याला दृश्य पाहताना अरे हे सगळं किती छान आहे ना, सगळं दाखवलं, याच्यात सगळं आलं आहे, नदी आली, हे आली, ती आली. पण ती नदी आहे का, तो हे आहे का, नाही. आणि एवढं सगळं सामावलं आहे का त्याच्यात, त्याची जी व्यापकता आहे ती याच्यात आहे का, नाही आहे. तसंच आता तो आत्मा मी जाणतो असं म्हटलं तर मी मला समजलं म्हटलं त्याची व्यापकता आलीच नाही. आणि तो जो म्हणत असेल मी जाणलं, आता विषयच असा आहे कसं सांगायचं. जसं एखादा स्वप्न बघत असू आणि स्वप्न बघताना आपण पळतोय, हे करतोय, ते सगळे अनुभव घेतोय, ते सगळे खरे आहेत, मीच घेणार आहे त्याचा अनुभव. आणि ज्या क्षणी जागं होतं त्या क्षणी सगळे ते अनुभव नष्ट झाले. मला कळतं की अरे मी इथंच आहे, माझ्या पाठीमागे काही लागलेलं नाही वाघ आणि काही मला मारत नाही आहे. मग आता हे पण मी जाणतो, आधीचं पण मी जाणत होती, आणि ते स्वप्नात खरं तर वाघ नव्हताच. स्वप्नात खरा वाघ होता का, खोटाच होता. आणि त्या खोटा वाघाला जाणत असताना सुद्धा मला भीती वाटत होती. पण तेव्हा ते अज्ञात म्हणजे नव्हता ना तो, त्याच्या दृष्टीने खरं वास्तविकतेच्या दृष्टीने नव्हता. पण मी ज्यावेळेस जागा होतो ना त्याच वेळेस मला कळतं की स्वप्न खोटं आहे, आणि मीच फक्त त्याचा बघणारा होता, माझ्याच मनाचं हे होतं, खेळ होते. तसंच इथे ह्या सगळ्या उपाधींचं जे काही प्रकट होतं आहे ना ते जर जाणत असेल आणि तू म्हणत असेल मी जाणतो तर ठीक आहे, पण मी सगळ्या प्रकारे जाणत नाही म्हणजे का त्याच्या पलीकडचा पण तो आहे म्हणून म्हणतोय तो की मी चांगल्या प्रकारे जाणतो असं मी मानत नाही. पण याचा अर्थ असा नाही की मला माहीत नाही आहे, ते आहे सगळ्यांचं प्रकाश. मग त्याला पण मी जाणतो. म्हणजे फक्त बघा मन आणि बुद्धीचा बोध आपण जाणतो, आणि ज्ञानचक्षुने ह्याची अनुभूती घेतली जाते है ना, प्रज्ञाचक्षु. आणि म्हणूनच अतिशय सुंदर प्रकारे हे गुरु सांगतायत तिथे त्यांना. आणि हा जो अनुभव आहे असा दिव्य आहे, अपरोक्षानुभूती म्हणतात. आता जे जाणणं आहे सगळं परोक्ष आहे. श्रुती सांगते, गुरु सांगतात त्याच्यानुसार. हो ते सच्चिदानंद स्वरूपच आहे. आपण खूप जप करतो मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, सोहम हंस, मी ते अहमसह
मी तेच म्हणजे जे काही नाही तेच माझ्या बुद्धीला प्रकाशित करणार आहे, ते ह्याला प्रकाशित करणार आहे, ते अशा प्रकारेच जाणतोय आपण. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमवायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. तो कबूल करतो, तर गोंधळात टाकणार आहे, ही भाषाच गोंधळात टाकणारी आहे. म्हणजे हे काय सांगताय त्यांना सांगता येत नाही काय. म्हणून तर आपले उपनिषद सगळ्यांना कळले नाही. त्यांनी ज्यावेळेस उपनिषदाचं भाषांतर केलं तेव्हाच ते म्हणाले एकतर हे वेडे असले पाहिजे, नाही तर यांना काही कळत नसलं पाहिजे, हे ना. म्हणून मग ते अभ्यासक कबूल करतो की हे शुद्ध आत्मस्वरूप आहे ना, हे अनुभूतीच्या पलीकडचं आहे. म्हणून ते त्याचं खरंच म्हणजे आता म्हणतायत की त्याचं ज्ञान आपण असं बाहेरच्या वस्तूसारखं देऊ शकत नाही, की हे पेपरवेट आहे, हे काय आहे, ही वाटी आहे, हे म्हणजे हा डबा आहे, असं अशा प्रकारे त्याचं नाही देऊ शकत. म्हणजे आता अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलं स्वतः व्यतिरिक्त इतर वस्तू आपल्याला जाणता येतात, पण स्वतःला जर जाणायचं असेल तर म्हणून म्हणे की हे जे आहे अनुभूतीचं वर्णन शब्दात सांगू शकत नाही, आणि ती जी अनुभूती आहे ती स्वतःच ते होऊन जातं. त्यामुळे तुझं असं म्हणत असेल तर ते नाहीच, दोन्ही प्रकारे त्याला ते आकलन झालं आहे असं तो म्हणतो. पण तरीसुद्धा ते बरोबर नाही. मग महात्मे काय सांगतात, ठीक आहे, तुला समजलं ना. म्हणून ज्याही वेळेस उपनिषदाच्या वर्गामध्ये ज्यावेळेस ते विद्यार्थी यायचे त्यांना सांगायचे आणि त्यांचे येऊन बसायचे ना, आम्ही जाणलं, ते विचारायचे सांग आम्ही जाणलं, तर नाही जाणलं, आणि काहीच नाही बोलला आणि फक्त त्यांची दृष्ट झाली आणि समजलं तर त्याने जाणलंय, बोलायची गरजच नाही. म्हणून मध्ये ते सुंदर सांगितलं आहे. श्रुतीचीच ही पद्धत आहे की सत्यतत्वाचा हे आंतरिक अपरोक्ष अनुभूती आहे. अपरोक्ष अनुभूतीचं वर्णन होईलच कसं, पण हे सगळे ऋषीमुनी आणि गुरुजन या विद्यार्थ्याच्या आकलनासाठी सगळं सांगतात. आणि म्हणून मग ह्या केनोपनिषदात पण ह्याला सांगितलं आहे, आमच्यापैकी जो कोणी त्याला अज्ञान आणि ज्ञान अशा दोन्ही प्रकारे जाणतो ना, त्यालाच खरं आकलन झालं आहे. तोच स्वतः सांगतो शिष्य. त्याने सांगितलं की मी जाणतो असं मी मानत नाही, पण मी जाणत नाही असं पण नाही. म्हणजे त्याला सांगता येत नाही आहे, आणि ते स्वतः आहे, कसं सांगणार, उदाहरण देऊन सांगता येत नाही. म्हणून तो म्हणतोय की आमच्यापैकी जो कोणी त्याला अज्ञान म्हणतो किंवा ज्ञान, अशा अज्ञान आणि ज्ञान, त्याच्याबद्दलचं अज्ञान आणि मला ज्ञान आहे अशा दोन्ही प्रकारे तो जाणतो, त्यालाच हे त्याचंच आकलन झालेलं आहे असं त्याने उत्तर दिलं. म्हणे म्हणते यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानताम् विज्ञातम् अविजानताम् यस्या मतं तस्य मतं मतं यस्य न वेदसः अविज्ञातं विजानताम् विज्ञातम् अविजानताम्. म्हणे यस्य मतं तस्य मतं, यस्य अमतं तस्य मतं, यस्य आहे ना, यस्य अमतं तस्य मतं. म्हणे यस्य अमतं म्हणे मनाने आकलन करता येण्यासारखं नाही आहे. मनाने जाणता येईल का? नाही, कारण मनाचा विषयच नाही तो, कारण तो मनाचा विषय होऊच शकत नाही. ज्याच्यापासून मन उत्पन्न झालं त्याचा विषय कसं होईल? मुलगा म्हटला मी तुमच्या लग्नात कुठे होतो, मला लग्न बघायचं होतं तुमचं, तर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. मग तसंच येतं. म्हणजे मनाचं आकलन करता येत नाही, म्हणजे मला आकलन करता येण्यासारखं नाही आहे असं ज्याला समजलं. मनाने आकलन करता येण्यासारखं नाही आहे, म्हणजे मनाचा विषय नाही आहे हे त्याला समजलं. म्हणून यस्या अमतं तस्य मतं, त्यालाच समजलं. मतं म्हणजे समजलं. यस्य अमतं म्हणजे जे मनाने आकलन होत नाही असं ज्याला समजलं, तस्य मतं त्याला समजलं, त्याला ते समजलं. मग म्हणे यस्य मतं
याला ज्याला हे मनाने समजलं असं आहे असं वाटतं. यस्य मतम न वेदसः याला ज्याला हे मनाने समजलं असं वाटतं ना, त्याला ते समजलं नाही. मनाने आकलन न करता येण्यासारखं आहे. म्हणजे असं मनाने आकलन कुठलं आहे, मी समोरची वस्तू बघते आणि ते माझ्या मनामध्ये तिची वृत्ती तयार होते आणि मी ती बघितलं, पण ते वस्तू वेगळी आहे, ती वृत्ती पण वेगळी आहे आणि माझी वृत्ती आहे पण वेगळी आहे की नाही. त्याप्रमाणे म्हणजे त्याला समज, म्हणजे म्हणून जो समज म्हणतो की ते वृत्तीत येऊ शकत नाही, वृत्तीच्या बाहेरचं ज्ञान आहे, मनाने आकलन करता येण्यासारखं नाही आहे असं ज्याला कळलं त्याला समजलं. पण ज्याला असं वाटतं की मनाने आकलन करता येण्यासारखं आहे त्याला मात्र समजलं नाही. अविज्ञातम विजानता. अविज्ञातम विजानता म्हणजे काय तर म्हणे अविज्ञातम म्हणजे नाही, विज्ञातम ज्ञान म्हणजे जे म्हणजे जे जाणणारे आहेत ज्ञाते ते काय म्हणतात, त्यांना ते अविज्ञातम असतं. म्हणजे म्हणतात की ते जे ज्ञाते आहेत ना ते त्याला अज्ञात समजतात आणि म्हणजे जे निर्बुद्ध आहेत ना विज्ञातम अविजानतम म्हणजे जे निर्बुद्ध आहे ना त्याला ते ज्ञात आहे असं वाटतं. कारण जे समजतात ना त्याला ते म्हणूनच तर वेद श्रुती स्वतः सांगते की आम्ही त्याचं वर्णन नाही करू शकत. जे काही सांगते ते थोडंसंच आहे, इथे 1/4 आहे, त्याच्या पलीकडे पण तो आहे. म्हणजे आणि हा ज्यावेळेस मीचा अनुभूतीचा विषय आहे, या मीलाही प्रकाशित करणारा ते तत्व मी आहे असं म्हणतो. पण ते ज्यावेळेस ते मी होऊन जातो, ब्रह्माकार वृत्तीसुद्धा निघून जाते, त्यावेळेस कुठं काय राहतं, काहीच राहत नाही. म्हणून त्याला अज्ञातच आहे, कारण ते सांगता येण्यासारखंच नाही. अज्ञात कसं, कारण ते इंद्रियांनी आणि मनाने अंतःकरणाचा इंद्रियाचा वृत्तीतच बांधलं जाऊ शकत नाही, त्याचा विषयच होऊ शकत नाही. म्हणून ते जे जाणणारे आहेत सुबुद्ध ज्ञाते, ज्याला जाणले, ज्यांनी अनुभव केले त्याला अज्ञात समजतात. कारण तो ज्ञानाचा विषयच होऊ शकत नाही म्हणून अज्ञात समजतात. ज्ञानाचा विषय झाला तर त्याला ज्ञात समजता येईल. त्रिपुटीवाला नाही आहे, त्रिपुटी शून्य आहे, ज्ञानच होऊन गेला. म्हणजे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती म्हणजे काय, ते ब्रह्म मी आहे अशी अनुभूती झाल्यावरती मी ब्रह्म मी आहे म्हणणारा मी कुठे आहे. जसं साखरेची चव नाही घेतली किंवा गुळाची चव नाही घेतली, गूळ तोंडात ठेवल्याबरोबर त्याची चव आली, त्याला बोलण्यासाठी ती विरघळला आणि त्याची चव घेतली, बस मुख स्वाद त्याचं अनुभूती घेतली त्या आनंदाची. पण त्याची तो त्यावेळेस तो सांगेल कशाला, कुठं कसं सांगू शकेल. ते एक सुंदर उदाहरण पण दिलं आहे आधीच्या आपण श्लोकामध्ये गुरुदेवांनी, की म्हणे एखादा माणूस नदीमध्ये गेला आणि त्याला वाटलं आता त्याच्या गळ्यातली साखळी हरवली, म्हणून तो खाली शोध घेत होता, पाण्याखाली घुसला कुंभकून आणि मग पाण्यामध्ये शोधली, त्याला ती सापडली सुद्धा. पण त्याला जो आनंद झाला त्यावेळेस तो वरती म्हणजे बोलूच शकत नव्हता. तो बाहेर आल्यावर कितीही सांगितलं त्याने तरी ज्या क्षणी त्याला ती वस्तू मिळेल त्या क्षणचा जो आनंद आहे तो व्यक्तच करू शकत नाही. म्हणून इथे ज्यांनी जाणलं त्याला ते त्याचा विषय बोलू शकत नाही म्हणण्यापेक्षा ते अविज्ञात आहे असं समजतात, अज्ञात आहे असं समजतात. आणि जे म्हणतात की आम्ही जाणलंय, आम्हाला चांगल्या तऱ्हेने जाणले आम्ही त्याला असं म्हणतात ना, ते निर्बुद्ध आहेत, त्यांना ज्ञातच नाही. कारण ते जर जाणले म्हणतात तर ते अजूनही त्रिपुटीवालंच ज्ञान आहे, ते जाणण्याचा विषयच नाही. अरे जे स्वतःच आहे, ज्याच्यामुळेच आपण जाणू शकतोय तेच स्वतः होणं. आता फक्त आपण हे शब्दच बोलतोय, परोक्षच आहे. अपरोक्ष ज्यावेळेस होईल त्यावेळेस काहीच बोलता नाही येणार. पण तरीसुद्धा ज्यांनी अपरोक्षतेने जाणलेलं आहे ते आपल्याला सांगतायत. म्हणून म्हणे की म्हणजे आता असं सुंदर सांगितलं की आधी गोंधळ होता, गोंधळात टाकणारे वाक्य, आता अजून गोंधळात टाकणारे वाक्य. आणि असं जर कोणाला सांगितलं तर म्हणजे आई काय त्यांनाच सांगता येत नव्हतं. या ऋषी म्हणजे काय सांगता, आधी असं सांगतात ते जाणलं ते जाणू शकत नाही, जाणलेलं म्हणतो मी जाणतो ते नाही जाणत, असं काय सांगतात. एकदाचं नीट सांगा, जाणतो की नाही जाणतो. नाही सांगतायत जाणतो की नाही जाणतो. अरे जाणतं म्हटलं तरच दोष आहे. जो जाणलं जातं ते ब्रह्म कसं आहे नाहीच असू शकत, ते आत्म कसं असू शकत नाही.
स्वतःच आहे ना तो. तर म्हणजे आता या उपाधींच्या याच्यात ज्ञानचक्षुचीच भाषा आहे. तर जाणीव तत्वातच तो भरारी घेऊ शकतो. सत्यतत्वाची व्याख्या शब्दात करताच येत नाही. म्हणून जो कोणी म्हणतो की मी त्याला जाणलं तर तो निर्बुद्ध आहे, असं अध्यात्माच्या भाषेत. म्हणून जे ज्ञानी आहेत, जे समोर पोचलेले, त्यांना जर कोणी असं खूप बडबड करून सांगायला लागलं त्याच्याबद्दल, तर ते काहीच लक्ष देत नाही, शांत बसून घेतात. कारण त्यांना माहिती असतं की याने जाणलेलं नाही आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो ना तसं. आता म्हणे इथे सुंदर आहे, कसं आहे म्हणे, सत्यतत्वाबद्दल बोलणं गुरुजी इथं सुंदर म्हणतात, सत्यतत्वालाच अपवित्र करण्यासारखं आहे मी जाणलं असं म्हणणं, कारण ते जाणतात असं येईल. तर अशा तऱ्हेने इथं सत्यस्वरूपाची जेव्हा अनुभूती घेतली जाते ना, तेव्हा स्वतःचंच आत्मस्वरूप आपण जाणतो, आपणच ते होऊन जातो. जसं मी जागा झाल्यानंतर मला मी जागा झालो असं कोणाला सांगायची गरज पडत नाही, आणि तो मनुष्य विचारत नाही की मी जागा झाला का हो, सांगा मला, हे ना. तसंच लाईट गेल्यानंतर आपण आतपेटी दिवा लावण्यासाठी शोधतो, पण दिवा काय बघण्यासाठी असतो, बाहेरच्या वस्तू बघण्यासाठी असतो. स्वतःला बघण्यासाठी कसलीच गरज नाही पडत. स्वतःला बघण्यासाठी पडते का गरज? तो म्हणतो का की मला बघायला दिवा पाहिजे? लाईट जरी गेली, डोळे जरी बंद असले, मिट्ट काळोख जरी असला, तरी स्वतःला जाणतो. आपण कधी कधी गाढ झोपलेलो असतो आणि अचानक लाईट जाते, मग ते फॅनची हवा विवाने लागल्यामुळे आपल्याला एकदम जाग येते. जाग आल्यानंतर अरे लाईट नाही, आजूबाजूला डोळे उघडून बघतो, लाईट नाही, काहीच दिसत नाही, पण आपण स्वतःला बघतो, त्याच्यात पण स्वतः चालत जातो, स्वतः स्वयंप्रकाशित होतो. तो स्वतःला बघण्यासाठी त्याला काहीच करावं लागत नाही, तो स्वतः होतो. आणि तिथं कुठल्याच याची गरज लागत नाही. स्वतःचं अस्तित्व पाहण्यासाठी लागते का? ते स्वतःचं अस्तित्व आहेच आहे, पण हे स्वतःचं अस्तित्व स्वतःच होऊन जाणं, आता काय सांगा, तसंच आहे. आता म्हणे तशाच म्हणे, आता इथे म्हणे की असं म्हटलंय की सूर्याच्या ठिकाणी असलेली जी गोष्ट आहे ना, सूर्यामध्ये प्रकाश आहे, आणि सूर्य काय करतं? प्रकाशित करतं. इथं गुरुदेवांनी खूप सुंदर उदाहरण दिले. एखाद्या अंधाऱ्या खोलीत काहीतरी वस्तू ठेवली, आडगळीच्या खोलीत जेव्हा वस्तू असते ना, तेव्हा ती वस्तू म्हणे आपण उचलली आणि आणली प्रकाशात, आणि आपण म्हटलं की अरे ही वस्तू आहे ना सूर्यप्रकाशाने उजळली. तर मग काय मूर्खपणाचं होईल की नाही असं बोलणं, कारण प्रकाशच सूर्याचा आहे. सूर्याच्या प्रकाशामुळे प्रकाशच सूर्याचा धर्म आहे ना. सूर्याचा मूळ हे काय आहे? प्रकाश. आणि जिथं सूर्य आहे तिथे काय होईल? प्रकाशच असेल. अंधार असेल का? जिथं अंधार आहे तिथं प्रकाशमान करण्याची क्रिया कोणाकडनं घडू शकते? सूर्याकडनंच घडू शकते. मग आत्मस्वरूप हे ज्ञानस्वरूपच आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच नाही आहे, असं त्यांचं सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे सूर्याने म्हणजे वस्तूने सूर्याला प्रकाशित केलं असंही होऊ शकत नाही, सूर्याने सूर्याला प्रकाशित केलं असं पण नाही म्हणू शकत, कारण सूर्यच प्रकाशित आहे. तसंच हे जो म्हणतो की जो समजतो की मी ते अज्ञात आहे, म्हणजेच अज्ञात कसं की असं बाहेरून जाणणं, त्रिपुटीवालं नाही आहे, सुबोध ज्ञात आहे, त्याला त्याचं तेच बनून जातात, त्याचीच अनुभूती घेतात, म्हणून ते त्याला अज्ञात समजतात. आणि जे म्हणतात आम्ही जाणतोय, आम्ही ब्रह्माला जाणलं, ते मात्र जाणत नाही, अशा तऱ्हेने सांगितलं. आणि आता पुढे म्हणतायत की इतकं सुंदर उदाहरण त्याच्यासाठी सांगतायत गुरुदेव, ते मी तसं सांगणार. मला म्हणजे खूप सुंदर सांगितले गुरुदेवांनी. कारण म्हणे असं का जाणलं जात नाही? जे म्हणतात की आम्ही जाणलं ते, किंवा आता हा जे आहे ना की आपलं स्वरूप इतकं आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, आनंद पण आपण अनुभूती घेतो. तर ह्या सगळ्या शरीराशी तादात्म्य करून, आपल्या इंद्रियाची तादात्म्य करून, मग बाहेरच्या वस्तूंशी संपर्क करून, विषयांशी, आणि मग आपल्याला वाटतं अरे मला हे खायचं, हा किती आनंद मला मिळाला. त्यावेळेस ते सुख वाटतं, आनंद वाटतं, पण तो खरं तर आतलाच प्रकट झालेला असतो त्या स्वरूपाचा. पण आपण ते आपल्याला कळत नाही. अहंकार कशाशी तादात्म्य केलं आहे? या शरीराशी, मनबुद्धीशी, उपाधीशी तादात्म्य केलं आहे. जोपर्यंत उपाधीशी तादात्म्य आहे तोपर्यंत तो खरा आनंद मिळत नाही. म्हणे एकदा असं झालं की एक व्यापारी होता, श्रीमंत असा, आणि त्या व्यापाऱ्याला आता खूप असं एक दुःख होतं. तो बिचारा त्या दुःखाने अगदी हैराण झाला होता.
आणि तो खंगत चालला होता अगदी असं. तो सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करत होता पण काहीच होत नव्हतं. कसल्या दुःखानेही झाला होता म्हणे तो सगळं झोपायचं त्याला अजिबात झोपच येत नव्हती. तळमळ लागली होती. काय तळमळ लागली होती की माझ्या मज्जासंस्थेला कोणीतरी पोखरतंय, काय झालं आहे तर म्हणे ढेकून कानातनं गेलं, मेंदूत शिरलं आणि ते फिरतंय आणि ते सगळं मला त्रास देते. त्याच्यामुळे त्याला सगळं वाटायचं आणि सगळं त्याच्यात सगळं जग त्याच्याजवळ फिकं वाटत होतं. तो त्याच्यातनं सुटका होण्यासाठी तो पाहिजे तितका पैसा होत होता. सगळ्या डॉक्टरांकडे जात होता. सगळेजण काही त्याला त्याचा उपायच कळत नव्हता. आता ढेकून कानातनं मेंदूत गेलं आहे आणि त्याची मज्जासंस्था ते कुरतडते म्हणून त्याला सगळे त्रास होत होते. आता हे सगळे त्रास होत होते तर करणार काय. पण तो गेला. मग ते सगळे एक मोठ्या कॉलेजमध्ये मधले डॉक्टर होते ते आणि मेडिकल कॉलेजमधले डीन त्यांनी त्यांच्याकडे सहज कोणीतरी त्यांच्या मित्रांनी सांगितलं ठीक आहे म्हणे आणा. मग ते आणलं. त्यांनी तपासलं वगैरे सगळं केलं. तपासण्या केल्या. मग एक्सरे काय जे काढायच्या त्यावेळेस म्हणजे आता त्यावेळेस तर काही MRI वगैरे काढत नव्हते. नाही ते MRI पण काढलं असतं त्यांनी. MRIमध्ये दाखवलं असतं बघ कसं ढेकून. पण आता त्यांनी सगळ्या तपासण्या केल्या, सगळं केलं आणि त्यांनी सांगितलं की म्हणे हे बघा म्हणे हे औषध, ही जादू आहे, ह्याच्याने काय होईल म्हणे, हे औषध तुमच्याकडे देतो, हे तुम्ही घ्या आणि त्या औषधाने ना काय होईल की त्याचे ढेकूण आहे ना ढेकून, त्या ढेकूणाला बेशुद्ध पडेल, ते मूर्छा 2-3 दिवस तुम्ही औषध घ्या मग ते मरेल. आता ते पळतं इकडे तिकडे, त्याला कसं काढणार. त्यामुळे तुम्ही हे औषध घ्या. ते औषध घेतल्याने 2 दिवस औषध घ्या. 2 दिवस औषध घेतल्याने ते ढेकूण ते मरणार नाही. म्हणजे काय होईल, बेशुद्ध पडेल. आणि बेशुद्ध पडल्यानंतर 2 दिवसांनी मी तुम्हाला ते काय करेल, ऑपरेशन करेल तुमचं आणि त्याच्यातनं काढून घेईन. मग ठीक आहे. तो माणूस खूप खुश झाला. त्याने 2 दिवस एकदम आनंदाने ते औषधं घेतले आणि इंजेक्शन पण दिलं त्यांना. मग आता आल्यानंतर आले सगळे आणि ते सगळे तज्ज्ञ डॉक्टर, ते स्वतः डॉक्टर, ते त्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. ते सगळे स्टुडंट्स वगैरे सगळे आले बघायला. सगळ्यात मोठे डॉक्टर होते, त्यांचे जेवढे शिष्य होते ते सगळे आले काय करणार आहेत म्हणून. अगदी कुतूहल लागलं सगळ्यांना, कसं काय ते ढेकूण त्यांच्या मेंदूतनं बाहेर काढणार. आणि मग अशा तऱ्हेने मेंदूतलं ढेकूण आता मूर्छेवर पडलं. त्यामुळे आता डॉक्टर थोडा त्रास कमी झाला. ते आधीसारखं एवढं होत नव्हतं. ते मूर्छेवर पडलं बरं का त्याच्या. म्हणजे आता म्हणजे नाहीतर मला रात्रभर झोपू देत नव्हतं. इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदा ते शांत झोपलेत. कारण मेंदूत ते आता त्याला ते काय झालं, बेशुद्ध झालं. त्यामुळे ते कुरतडत नाही आहे माझं मेंदूतलं. माझी मज्जासंस्था कुरतडत नाही आहे. मग शेवटी त्यांनी ते इंजेक्शन दिलं, त्यांना झोपवलं. मग त्यांना झोप लागली थोडंसं असं. आणि मग आता महागडं बरं का, सगळे पैसे भरपूर. आणि मग सगळं गेलं आणि मग त्यांनी काय केलं, त्यांना झोपवलं, असं कल्त केलं. त्यांच्या उजव्या कानातनंच गेलं होतं ते. मग उजव्या कानामध्ये थोडंसं पाणी टाकलं. ते इंजेक्शनचंच ते डिस्टिल वॉटर टाकलं. मग नंतर थोड्या वेळाने ते ढेकूण सगळ्यांना दाखवलं. या ते तरंगताना दिसलं त्यांना सगळ्यांना ढेकून त्या कानातल्या पाण्यामध्ये. मग ते कानातल्या पाण्यातलं ढेकूण काढलं गेलं, त्या ट्रेमध्ये ठेवलं गेलं सगळं. आणि मग थोड्या वेळाने त्यांना शुद्ध आली. मग त्यांना दाखवलं बघा ढेकूण ते तरंगते, पाहिलं ना. ते बाकीच्यांना सगळ्यांना पण दाखवलं ढेकूण तरंगते. आणि मग नंतर ते इतके खुश झालेत. अगदी आधी काही करत नव्हते ते ढेकूण. त्यांचं मज्जासंस्था कुरतडत असल्यामुळे त्यांना काही करता येत नव्हतं. आता ते स्वतः एकदम अशा आत्मविश्वासाने चालत गेले, एकदम हसत खेळत, एकदम आनंदी निघून गेले. आता ते निघून गेल्यानंतर दार बंद करून ते सगळेजण कुतूहलाने बघत होते, कसं काय काढलं तुम्ही ढेकूण. तर त्या सगळ्यांना हीच उत्सुकता होती की ढेकूण आलं कसं काय त्यांच्या आणि कसं काय काढलं बस. तर तो डॉक्टर जे होते ना त्यांनी म्हणे मला कळलं आहे तुमची उत्सुकता, सांगतो मी काय केलं. सगळेजण बघत होते. सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित, किती ग्रेट आहेत, कसं काय ढेकूण काढलं. मग ते सगळे ढेकूण कसं काढलं म्हणून त्याचं कुतूहलच होतं. आणि कसं काढू शकतं मेडिकलमध्ये. त्यामुळे म्हणे आता नंतर त्यांनी सांगितलं, सगळ्या ज्या ट्यूब्स दाखवल्या, सगळ्या गोळ्या दाखवल्या, सगळं साधी गोळी होती ती व्हिटॅमिनची. आणि त्या ट्यूब सगळ्या डिस्टिल वॉटर होतं ते दिलं. पण ते काही नव्हतं, साधं होतं इंजेक्शन. आणि त्या ऑपरेशनमध्ये काहीही केलेलं नव्हतं. फक्त काय केलं होतं म्हणे 2 दिवस मी मागितले तर 2 दिवस ढेकूण शोधत होतो. तर 2 दिवस मी ढेकूण शोधलं
त्यांना ते इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना झोप आली, मूर्छा पण नाही आली. ते झोपले, कारण मला दिलं आहे म्हणे याचं इंजेक्शन. ते झोपले. तेवढ्या वेळात मग मी ते सगळं ढेकून त्याच्यात टाकलं. त्या पाण्यात ते पाणी साधंच आपलं पाणी ठेवलं, मग ते काढलं, सगळ्यांना दाखवलं आणि हे पाहिलं. तो जो काल रात्रभर मी शोधलेला जो ढेकूण होता तो त्याच्यात होता. पण आता त्या रोगाने पक्की अशी धारणाच करून घेतली होती की ढेकून गेलं आहे आणि मला ते त्रास देत आहे. म्हणजे आडमोठी धारणा होती आणि ती कल्पित होती, ती कल्पना मात्र होती. ते रोगाचं कारणच कल्पना होती आणि त्याला मी ते औषध दिलं आणि तो एकमेव उपाय त्याला मिळाला. तसंच आहे, आपण सगळे त्या मारवाड्यासारखेच, म्हणजे त्या व्यापाऱ्यासारखेच आहोत. आपल्या पण याच्यात ढेकून गेलेलं आहे. भ्रांती, अहंकार. म्हणजे आता इथे जे सगळे ना, आपण या अहंकार जीवभावाशी तादात्म्य पावलं. ढेकून म्हणजे तो जीवभाव. आणि मग इतक्या खोट्या कल्पना, अहमता ममता, त्याच्यातले दुःख, आणि त्या अहमभावाने आपण त्या आत्मज्ञानासारखं अतिशय सुंदर असं जे आहे ते सुद्धा विसरून जातो. त्या अहमभावामुळे आत्मज्ञान रूपी असं दुर्मिळ औषध ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस त्या डॉक्टरांसारखं, म्हणजे डॉक्टर म्हणजे गुरु ज्यावेळेस हे आत्मज्ञानी असं सांगतात त्यावेळेस त्या ढेकणाचा नाश होतो. ते ढेकून निघून जातं आणि ते अशाच पद्धतीने काढतात. सांगतात हो इतकं दुःख, हो बाबा हे खरं आहे म्हणून अध्यारोप अपवाद हे सगळं खरं वाटतं. हो खरं आहे खरं आहे खरं आहे असं उत्पन्न झालं. सृष्टीचं वर्णन करतात, सगळं करतात, मग नंतर सांगतात हा फक्त आभास होता. हे की नाही, अपवाद करून टाकतात त्याचं. दोरीवरती दिसणाऱ्या सापासारखं आहे. म्हण आता हे सांगितलं आहे की सत्यतत्व स्वतः ज्ञानशक्ती रूपाने सतत आपल्यामध्ये असतं. त्याच्यामुळेच या बाह्य जगतातले आपण अनुभव घेतो. आपल्या आतल्या सगळे जे अनुभव घेत असतो आणि ते हे जे आहे ना, ह्या सगळ्या मनातल्या सगळ्या क्रिया वगैरे आपण नियंत्रित सगळं हे जे आहे ना, ह्याला जे नियंत्रित करणार ते सत्यतत्वामुळेच ते प्रकाशित होत असतं. पण हे ना ढेकूण रूपी अहंकार, तो अहंकार याच्याशी तादात्म्य करतो आणि मग ते बुद्धी वेगवेगळे निर्णय घेते, वेगवेगळ्या कल्पना करते असं सांगितलं. आणि सगळेजण कोणी जरी म्हटलं तरी हे शुद्ध तत्व जो ज्ञाता आहे ना तेच आहे. ज्ञाता आणि ज्ञान वेगळं नाही आहे. म्हणून मग त्यांनी असं सांगितलंय, हा जीवभाव जोपर्यंत आहे, जीवभाव मिसळून जोपर्यंत बघू तोपर्यंत ते जाणलं जाऊ शकत नाही. हे की नाही, अशा तऱ्हेने ते सांगितलं. आणि आता आपण उद्या बघू पुढेचं काय आहे ते. अजून आपल्याला 2 दिवस आहेत, कितपत होते पाहू. जर झालं तर आख्यान पूर्ण करता आलं तर प्रयत्न करू. उद्याचाच दिवस आहे, परवा नाही घेता येणार. हां ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.